नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले. पाहू शकता ह्या ठिकाणी नवरात्र स्पेशल उपवासाचा पदार्थ आपण ह्या ठिकाणी बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट कसं बनवायचं ते पाहायचं आहे. ह्या ठिकाणी गॅसवरती एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी इतके शेंगदाणे टाकून दिलेले आहेत. गॅस मिडियम ठेवून आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. गॅस बंद केलेला आहे. आता आपल्याला खाली उतरवून घ्यायचे. एक ताट घेतले, ताटामध्ये टाकून दिलं की थोडेसे थंड झालं की आपल्याला हे मिक्सरला काढून घ्यायचे. थंड होईपर्यंत ह्या ठिकाणी आपण काही मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्याचे देठ काढून घ्यायचे. देठ काढून घेतल्यानंतर आपण थोडं मोठ्या आकारामध्ये कट करून घेणार आहोत. जे की आपल्याला मिक्सरला काढायचे त्यामुळे आपण मोठ्या आकारात ह्या ठिकाणी कट करून आपल्याला हे भाजून घ्यायचे. त्यामुळे मोठ्या आकारात कट करून घेतलेले आहेत. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. जे मिरच्या आपण कट केल्यात त्या पूर्ण टाकून दिल्या आहेत कढईमध्ये. आता गॅस मिडियम ठेवून आपल्याला ह्या मिरच्या तेलामध्ये छान भाजून घ्यायचे. जे की जास्त तिखट होणार नाही आणि चव पण छान येते. त्यामुळे आपण थोडंसं मिरच्या ह्या ठिकाणी भाजून घेतलेल्या आहेत. अगदी छान मिरच्या आता भाजून झालेल्या आहेत. आता ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतले. सुरुवातीला आपल्याला जे आपण शेंगदाणे भाजून ठेवले होते ते काढून घ्यायचे, कारण शेंगदाणे थंड झालेले आहेत. आता आपण शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत. ते एका बाउलमध्ये काढून घेऊ. शेंगदाणे काढून झालं की आता ह्या ठिकाणी आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जी मिरची भाजून घेतलेली आहे ती मिरची आपल्याला काढून घ्यायचे. आपण मिरचीमध्ये दुसरं कुठलेच पदार्थ टाकले नाहीत, त्यामुळे ते फक्त आपल्या ह्या ठिकाणी शेंदी लोण टाकून घ्यायचे, कारण उपवासासाठी आपण हा ठेचा बनवत आहोत. त्यामुळे आपल्याला फक्त शेंदी लोण टाकायचं. आपण ह्यात दुसरे कुठलेच मसाले वगैरे काहीच टाकणार नाही. मिरची छान वाटून झालेली आहे. आता एका डबीमध्ये आपण काढून ठेवूयात, कारण आपल्याला इतकी मिरची लागणार नाही. त्यामुळे आपण हे वाटण जे केलं आहे ते दुसऱ्या पदार्थासाठी सुद्धा लागणार आहे. त्यामुळे मी जास्तीची ह्या ठिकाणी मिरची भाजून घेतलेली आहे. असे एखादं टोपलं किंवा ताट घ्या. 1 वाटी आपण भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा कसा भिजवायचा हे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. अगदी मस्त मोकळा सक्का आपण ह्या ठिकाणी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. 1 वाटी साबुदाण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आपण बटाटा घेतलेला आहे. त्यावरची साल काढून घेतलेले उकडून घेतलेला बटाटा आहे. अशा छोट्या खिसणीनं आपण हा खिसून घेणार आहोत. छोट्याच खिसणीनं खिसून घेतलं की अगदी छान मॅश होतं. मॅश करायची सुद्धा गरज पडत नाही. खूप लवकर ह्या ठिकाणी आपण काढू शकतो ह्या पद्धतीनं. आता पूर्ण बटाटा आपल्याला असाच खिसून घ्यायचे. ह्या ठिकाणी पूर्ण बटाटा खिसून झालेला आहे. जी आपण मिरचीची पेस्ट बनवली ती अर्धा चमचा इतकं मी ह्या ठिकाणी टाकून देणार, कारण खूप तिखट आहे. त्यामुळे आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त ह्या ठिकाणी आपण टाकू शकतो. अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे. अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये झटपट पदार्थ बनणार आहे. तर पूर्ण आपले जिन्नस जे आहे ते घातलेले पूर्ण मिक्स होतील असं मिक्स करून घ्यायचे. अगदी सोपी पद्धत आहे. सहज कोणी फर्स्ट टाइम जरी बनवलं तर बिघडणार नाही. आपण उपवासासाठी नेहमी तर खिचडी बनवतोच, पण त्यापेक्षाही पोटभरीचा नाश्ता आहे. अगदी आपण एक वेळेस नाश्ता जर हा केला तर दिवसभरसुद्धा भूक लागणार नाही. इतकी साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता आपण एक पदार्थ आणखी आपला टाकायचा राहिलेला आहे. जे आपण शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे भाजून, ते आपल्याला त्या ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचे. त्यामुळे बाइंडिंग येते आणि आपण जे आपण थालीपीठ बनवणार आहोत ते बिलकुल तुटणार नाहीत. अगदी परफेक्ट बनवून तयार होतात. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी शेंगदाणे भाजून वाटण घेतलेलं आहे आणि मला दुसऱ्या पदार्थासाठी लागणार असल्यामुळे थोडं जास्तीचे शेंगदाणे ह्या ठिकाणी भाजून घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी आपण 2 ते 3 चमचे इतकेच टाकलेले आहेत. जर तुम्हाला कमी जास्त वाटलं, थोडंसं पातळ वाटलं तर आणखीन एखादा चमचा तुम्ही ह्या ठिकाणी ॲड करू शकतो. आता ह्या ठिकाणी आपल्याला 4 भागामध्ये डिवाईड करायचं. आपण 4 ह्या ठिकाणी आपण थालीपीठ बनवणार. त्यामुळे सुरुवातीलाच आपण असे उंडे बनवून ठेवलं तर आपल्याला करण्यासाठी सोपं जातं आणि पटकन आपल्याला बनवता येतात नंतर. त्यामुळे मी 4 ह्या ठिकाणी भाग केलेले आहेत. ह्या ठिकाणी आपण एक बाउल घेतलं, त्यामध्ये पाणी घेतलं आणि कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. कुठलाही रुमाल घ्या, कॉटनचा असावा. आता तो आपल्याला पोळपाटावरती ठेवून द्यायचा आहे. नेहमी जसं थालीपीठ बनवतो त्याच पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीने आपल्या बनवायचं. कुठलीही पॉलिथिन ह्या ठिकाणी आपण घ्यायची नाही. अगदी रुमालावरती आपले थालीपीठ परफेक्ट बनतात. बिलकुल ह्या ठिकाणी आपण पॉलिथिनचा वापर केलेला नाही. जर तुम्हाला हाताला चिकटत असेल असं वाटलं तर थोडंसं तेल लावलं तरी चालते जेव्हा आपण प्रेस करतो, कारण साबुदाणा आणि बटाटा घेतलेला असल्यामुळे थोडंफार चिरतात, पण आपल्याला व्यवस्थित त्याला आकार द्यायचे.
आता थोडंसं मी हाताला तेल लावून घेते, जे की चिरा पडणार नाहीत आणि परफेक्ट आपण जसं पाहिजे तसं मोठं करू शकतो. ह्या ठिकाणी थोडंसं तेल घेतले, तेलाचा बोट लावून आपल्याला थोडंसं प्रेस करून मोठं करायचं आणि पातळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जमेल तितकं आपण ह्या ठिकाणी पातळ आता केलेलं आहे. नवरात्रामध्ये 9 दिवस उपवास असतो, त्यामुळे वेगवेगळे पदार्थ आपल्याला खायला आवडतात आणि करायला सुद्धा आवडतात आणि नेहमीपेक्षा वेगळे केलं तर अगदी पोटभरीचा नाश्ता बनून तयार होतो. ह्या ठिकाणी आता पूर्ण आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे. आता मधल्या साईडला आपल्याला एक छिद्र पाडायचं आहे, जे की आपल्याला तेल टाकण्यासाठी आपण पाडून घेतलेलं आहे. आता अगदी गोल आकारामध्ये आपण थालीपीठ बनवून घेतले. अलगद हाताने आपल्याला उचलून घ्यायचं आहे. आता गॅसवरती गरम होण्यासाठी मी अगोदरच तवा ठेवलेला आहे. तवा छान गरम झालेला आहे. त्यावरती असं टाकून द्यायचं आणि अलगद आपण रुमाल काढून घेतला आहे. बिलकुल टाकते वेळेस तुटत नाहीत, परफेक्ट बनवून तयार होतात. अगदी अर्धा चमच्यापेक्षा सुद्धा कमी आपण ह्या ठिकाणी तेल टाकलं. जास्त तेलाचा सुद्धा वापर आपण ह्या ठिकाणी केला नाही. अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर 1-2 मिनिट आपल्याला असंच ठेवून वरतून थोडंसं तेल सोडायचं आणि नंतर आपल्या ह्यावरती झाकण ठेवायचं आहे, जे की आपण साबुदाणा कच्चा असल्यामुळं वापरला जाईल आणि आपले थालीपीठ ते व्यवस्थित तयार होतील. 1-2 मिनिट झालेले आहेत. छान आपला साबुदाणा वाफरलेला आहे. आता एका साईडने आपल्याला उलटून टाकायचं आहे. अगदी छान पाहताच अगदी गोल्डन कलरमध्ये आपलं एका साईडनं भाजून झालेलं आहे. दुसरी साईडसुद्धा आपण आता तसंच भाजून घेणार आहोत. अगदी पटकन आपले हे 10 ते 15 मिनिटामध्ये जर तयार करून ठेवलेला साबुदाणा असेल किंवा बटाटे उकडलेले असतील तर 15 मिनिटामध्ये आपण असे थालीपीठ बनवून खाऊ शकतो. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल की अगदी परफेक्ट थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत. आता आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आणि दुसरे थालीपीठसुद्धा आपण त्याच पद्धतीने सर्व थालीपीठ बनवून घेणार आहे. जेव्हा थालीपीठ टाकतो तेव्हा आपल्याला अशा जाळीदार प्लेटमध्ये टाकायचं आहे, जे की आपल्याला खालून सुद्धा त्याला हवा लागेल आणि चिटकणार नाहीत. अगदी जसं आपण केलं तसेच ते निघतील नंतरसुद्धा. आता सर्व थालीपीठ ह्या ठिकाणी बनवून झालेले आहेत. आता आपल्याला एका प्लेटमध्ये लावून घ्यायचे. ह्या ठिकाणी प्लेटमध्ये मी थालीपीठ लावून घेतलेले आहेत आणि सोबत खाण्यासाठी ह्या ठिकाणी मी चटणी बनवलेली आहे. ही चटणी कसं बनवायचं त्याचा मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे. खोबरं आणि शेंगदाण्याची ही चटणी आहे. अगदी झणझणीत चटणी आहे. सोबत खाण्यासाठी आपण बनवलेली आहे. तुम्हाला ही चटणी आणि थालीपीठ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. किंवा माझ्या चॅनल नसेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. अगदी नरम लुसलुशीत आपले थालीपीठ बनवून तयार झाले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.